नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अवयव आणि तिचे प्रकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण अवयव व तिचे प्रकार विस्तारित रूपामध्ये अभ्यासत आहोत आणि व्याकरणाच्या या भागाचा हा सेशन क्रमांक 6 आहे। यापूर्वी आपण अवयव म्हणजे काय, अवयवचे किती प्रकार असतात याचा विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे। तर एकूण अवयवाचे 4 प्रकार असतात, ते म्हणजे क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी अवयव, केवल प्रयोगी अवयव। त्यापैकी आपण क्रियाविशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयव यांचा विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे। आज आपण उभयान्वयी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। चला तर आपण इथे हा जो परिच्छेद दिलेला आहे तो वाचून घेऊया आणि समजून घेऊया। नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या आणि पावसाची रिमझिम सुरू झाली। तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये आणि व अन या शब्दांना अधोरेखित केलेला आहे। तर इथे नंदा आणि आई म्हणजेच काय, दोन नामांना जोडण्यात आलेला शब्द म्हणजे आणि। तर आणि या शब्दामुळे दोन नाम एकत्र जोडले गेलेले आहेत आणि ते म्हणजे नंदा आणि आई। त्याचप्रमाणे नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या हे वेगळं वाक्य आहे आणि पावसाची रिमझिम सुरू झाली हे वेगळं वाक्य आहे। मग ह्या दोन वाक्यांना एकत्र आणण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तर तो आहे अन। पुढील वाक्य आपण वाचूया। आई नंदाला म्हणाली, तू कांदे, बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते। तर बघा, इथे सुद्धा बटाटे आणि लसूण ह्या दोन नामांना जोडलेला शब्द म्हणजे व। त्याचप्रमाणे दोन वाक्यांना जोडलेला शब्द म्हणजे तोपर्यंत, मी भाजीपाला घेते, तू कांदे, बटाटे, लसूण घे। हा वेगळे दोन वाक्य आहेत, पण त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलेलं आहे तर तोपर्यंत या शब्दाने। आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली। तर आता इथे बघा, आईने भाजीपाला खरेदी केला आणि फळेही घेतली ह्या दोन वाक्यांना शिवाय या शब्दाने एकत्र आणलेला आहे। नंदाने आईला विचारले, आई लसूण घेऊ की आले? तिथे बघा, लसूण की आले ह्या दोन नामांना एकत्र आणण्यासाठी की हा शब्दाचा प्रयोग केलेला आहे। आई म्हणाली, दोन्ही घे पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल। तिथे पण बघा, पण, कारण यामुळे दोन शब्द एकत्र आणलेले आहेत। पाऊस आला तर आपण भिजू, म्हणून तुला घाई कर असे सांगत आहे। नंदा म्हणाली, कशाला एवढी चिंता करतेस, आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही। तर ह्या वेगवेगळ्या वाक्यांमध्ये पण, कारण, तर, म्हणून किंवा म्हणजे ह्या शब्दांमुळे दोन शब्द एकत्र जोडले गेलेले आहेत किंवा दोन वाक्य एकत्र जोडले गेलेले आहेत। ते यावरून आपण असं म्हणू शकतो की इथे वरील परिच्छेदामध्ये अधोरेखित शब्द दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून ह्या शब्दांना आपण उभयान्वयी अवयव असे म्हणतो किंवा म्हणतात। तर कोणते कोणते उभयान्वयी अवयव आहेत ह्या परिच्छेदामध्ये? आणि, अन, तोपर्यंत, व, शिवाय, की, पण, कारण, तर, म्हणून किंवा म्हणजे हे अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना एकत्र आणण्याचे किंवा जोडण्याचे कार्य करत असल्यामुळे या शब्दांना आपण उभयान्वयी शब्द असे, अवयव असे म्हणतो। उभय या शब्दाचा अर्थ काय असतो तर दोन। उभय या उभयान्वयी याचा आपण फोड करत आहोत, तर याच्यामध्ये उभय जो शब्द आहे त्याचा अर्थ काय असतो की दोन, आणि अन्वय या शब्दाचा अर्थ काय असतो की संबंध, म्हणजे दोन शब्दांचा संबंध जोडणे। दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अवयवाचे कार्य आहे। शिवाय, आणि, की, पण, अथवा, अन, परंतु, नी हे सर्व उभयान्वयी अवयव आहेत।
खालील उभयनवी अवयवांचा वाक्यात उपयोग करा. तर इथे बघा कोणते कोणते उभयनवी अवयव दिलेले आहेत की, म्हणून, पण, परंतु, अथवा आणि म्हणजे. तर या शब्दांचा उभयनवी शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर आपण एक एक करून करूया. की वाक्य आहे तुझे काम झाले की आपण जाऊ. तर बघा इथे की, आपण जाऊ आणि तुझे काम झाले ह्या दोन वाक्यांना की या उभयनवी अवयवाने एकमेकांना जोडलेला आहे. पुढील उभयनवी अवयव आहे म्हणून. सहलीला जायचे म्हणून मी आले, मी आलो. तर सहलीला जायचे आणि मी आलो या दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना म्हणून या उभयनवी अवयवांनी जोडलेलं आहे. पुढील उभयनवी अवयव आहेत पण. वाक्य आहे मी सांगितले तुला पण तू ऐकले नाही. तर इथे पण हा उभयनवी अवयव आहे. पुढचा आहे परंतु. आपलं वाक्य लिहूया. गाडी आली परंतु महेश आला नाही. पुढील उभयनवी अवयव आहे अथवा. वाक्य आहे सुनील अथवा सुशीला यापैकी एक मुलगी सहलीला जाईल. तर इथे बघा सुनीला आणि सुशीला हे नामांना जोडण्यासाठी अथवा या उभयनवी अवयवाचा उपयोग करण्यात आलेला आहे. पुढचा आहे म्हणजे. उत्तम गुण मिळवायचे म्हणजे झटून अभ्यास करायला हवा. तर अशा रीतीने उभयनवी अवयवाचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचे वाक्य सुद्धा लिहू शकतात. फक्त वाक्य सार्थक असले पाहिजे आणि त्याचबरोबर ते उभयनवी अवयव म्हणून ते शब्द तिथे कार्य करत असले पाहिजे. आता आपण उभयनवी अवयव याचे डेफिनेशन म्हणजेच व्याख्या पाहूया. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयनवी अवयव असे म्हणतात. प्रश्न आहे तुम्हाला खालील वाक्यातील उभयनवी अवयव अधोरेखित करा. पाहूया पहिला. सश्याची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. तर कोणता येणार याच्यामध्ये उभयनवी अवयव? आणि. अगदी बरोबर. आणि या उभयनवी अवयवाने सश्याची आणि कासवाशी हे दोन नाम आहेत. सशा आणि कासव हे दोन नामांना एकत्र आणण्याचं कार्य आणि या उभयनवी अवयवाने केलेलं आहे. म्हणून ते आणि हा उभयनवी अवयव आहे. दुसरा आहे आईने काटकसर केली पण काही शिल्लक उरले नाही. याच्यामध्ये पण हा उभयनवी अवयव आहे. तिसरा आहे ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे. त्याच्यामध्ये किंवा हा उभयनवी अवयव आहे. अजून काही उदाहरण आपण समजून घेऊया. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर ह्या वाक्यामध्ये आणि हा उभयनवी अवयव आहे. पुढील उदाहरण आहे आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत. बघा आता पहिल्या वाक्यामध्ये दोन वाक्यांना एकत्र जोडण्याचं कार्य आणि या उभयनवी अवयवाने केलेलं आहे. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा आणि फणस हे नाम आहेत आणि ह्या दोन नामांना एकत्र आणण्याचं कार्य व या उभयनवी अवयवाने केलेला आहे. पुढील वाक्य आहे जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल. तर इथे म्हणजे हा उभयनवी अवयव आहे आणि इथे म्हणजे या उभयनवी अवयवामुळे दोन वाक्य एकत्र जोडले गेलेले आहेत. पुढे आहे तो म्हणाला की मी हरलो. त्याच्यामध्ये की हा उभयनवी अवयव आहे. पुढील उदाहरण आहे वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही. या वाक्यामध्ये सुद्धा पण या उभयनवी अवयवामुळे दोन वेगवेगळी वाक्य एकत्र जोडले गेलेले आहेत. त्यामुळे पण हा उभयनवी अवयव असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण क्रियाविशेषण अवयवाचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. पहिला क्रियाविशेषण अवयवांचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे क्रियाविशेषण अवयव, दुसरा आहे शब्दयोगी अवयव आणि तिसरा आहे उभयनवी अवयव. आता आपण चौथा प्रकार केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय ते आपण विस्तारित रूपाने अभ्यासूया. इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत ते आपण वाचून घ्या आणि समजून घेऊया. पहिल्या वाक्यामध्ये शाबास चांगले काम केलेस बाळा. तर बघा इथे एका विद्यार्थ्याने चांगले काम केलेले आहेत त्यामुळे त्याला शाबासकी देण्यासाठी कोणत्या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे? शाबास. आणि बघा ह्या शाबासच्या पाठी उद्गारवाचक चिन्ह सुद्धा देण्यात आलेलं
आहे. वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह देण्यात आलेलं आहे. आता पुढील वाक्य, अरे रे फार वाईट झाले. तर इथे पण बघा अरे रे हा उद्गारवाचक शब्द आहे आणि त्याचबरोबर उद्गारवाचक चिन्ह सुद्धा इथे लावलेलं आहे. पुढील वाक्य आहे, बाप रे केवढा मोठा साप. तर इथे सुद्धा हे उभयनवी उद्गारवाचक शब्द आहे आणि त्याचबरोबर उद्गारवाचक चिन्ह सुद्धा त्या शब्दाच्या आणि वाक्याच्या पाठी लावलेला आहे. पुढील उदाहरण आहे, आहा पिसारा फुलवलेला मोर. तर इथे सुद्धा आहा हा उद्गारवाचक शब्द आहे आणि त्याचबरोबर उद्गारवाचक चिन्ह इथे लावलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला आपल्या मनातील भावना, आनंद, दुःख, सुख, आश्चर्य अशा काही ज्या भावना आपण व्यक्त करतो आणि त्यावेळेस त्या आश्चर्यातून रडण्या, आपल्या मनातील दुःख, हसू काही असू ते व्यक्त करताना जे काही उद्गारवाचक शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात त्या उद्गारवाचक शब्दालाच आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो. तर ह्या वाक्यांमध्ये शाबास, अरे रे, बाप रे, आहा हे सगळे केवल प्रयोगी अवयव आहेत. यांनाच आपण उद्गारवाचक शब्द असे सुद्धा म्हणतो. वा, आहा, आहा, अरे रे, अबब, बाप रे, ठीक, छे ही काही केवल प्रयोगी अवयव आहेत. अजून बघा इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्या मनातील आनंदाचे, आश्चर्याचे, सुखाचे, दुःखाचे जे काही भावना व्यक्त होतात त्या आपण बोलताना ज्या प्रकारे त्याचा उपयोग करत असतो त्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अवयव म्हणतात. पण ह्या केवल प्रयोगी अवयवानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह लावलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर जिथे उद्गारवाचक चिन्ह असेल तिथे उभयनामी अवयव केवल प्रयोगी अवयव असणार आहे. परंतु अधिकतर केवल प्रयोगी अवयव जे असतात ते वाक्याच्या अगोदरच लावतात, वाक्याच्या नंतर नसतात ते, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही बघितलं असेल उद्गारवाचक शब्दामध्ये सुद्धा उद्गारवाचक शब्द किंवा उद्गारवाचक चिन्ह जे असतात ते वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. तर अशा रीतीने आता केवल प्रयोगी अवयवाची आपण व्याख्या समजून घेऊया. जी अवयव बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष म्हणजे आनंद, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात त्यांनाच आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो. आता इथे केवल प्रयोगी अवयवाचे काही उदाहरण दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया. केवल प्रयोगी अवयवाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. अय्या इकडे कुठे तू. तर इथे बघा अय्या हा उद्गारवाचक शब्द आहे आणि त्याच्या पाठीमागे उद्गारवाचक चिन्ह लावलेला आहे, म्हणून अय्या हा शब्द केवल प्रयोगी अवयव आहे. पुढील उदाहरण आहे, अरे रे काय दशा झाली त्याची. तर ह्या वाक्यामध्ये अरे रे हे केवल प्रयोगी अवयव आहे. पुढील उदाहरण आहे, चुप एक शब्द बोलू नकोस. तर इथे राग व्यक्त होत आहे आणि म्हणून चुप हा एक केवल प्रयोगी अवयव आहे. आहा किती सुंदर फुले. तर इथे बघा मनातील आश्चर्य व्यक्त होत आहे, म्हणून आहा हा केवल प्रयोगी अवयव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणांमध्ये अय्या, अरे रे, चूप, आहा हे सगळे शब्द केवल प्रयोगी अवयव आहेत. आणि आपण याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात बघायच्या आहेत की पहिल्या सुरुवातीला केवल प्रयोगी अवयव जे आहेत ते वाक्याच्या सुरुवातीलाच आलेले आहेत आणि केवल प्रयोगी अवयवानंतर उद्गारवाचक चिन्ह लावलेले आहे. तर तुम्हाला केवल प्रयोगी अवयव लिहिताना सोपे जातात किंवा ओळखता यावे म्हणून ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे की हे केवल प्रयोगी अवयव नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्या अवयवांनंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह लावलेलं असतं. आता इथे प्रश्न दिलेला आहे, खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अवयव लिहा. पहिला आहे डॅश काय सुंदर आहे ताजमहाल. दुसरा आहे किती जोरात ठेच लागली आणि तिसरा आहे किती उंच आहे ही इमारत. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 सेकंदासाठी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल असं केवल प्रयोगी अवयव ह्या वाक्यांच्या सुरुवातीला वापरायचं आहे. चला तर लिहायला सुरुवात करा पाहू. ओके, चला झालं का लिहून उत्तर. आता आपण उत्तर एकदा चेक करून घेऊया. पहिला आहे आहा
काय सुंदर आहे ताजमहल. दुसरा आहे छे, किती जोरात ठेच लागली. आणि तिसरा आहे अबब, किती उंच आहे ही इमारत. तर ह्या तिन्ही वाक्यांमध्ये आहाहा, छे आणि अबब हे केवळ प्रयोगी अवयव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अवयव म्हणजे काय आणि अवयवचे विविध प्रकार हे वेगवेगळ्या भागांमध्ये अभ्यासलेला आहे. अवयव आणि तिचे प्रकार हा व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.